मध्ये तुमचं स्वागत आहे. आजपासून आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहे. चॅप्टर नंबर 3 आपल्या सिक्वेन्स नुसार व्हेक्टर. आता कसं आहे की वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये याची वेगवेगळे नाव आहे. कोणी व्हेक्टर म्हणते, कोणी व्हेक्टर कॅल्क्युलस म्हणते, कोणी व्हेक्टर इंटिग्रेशन म्हणते. तर व्हेक्टर हा वर्ड आला की एकच चॅप्टर आहे, समजून जायचं. नाव काही असो, व्हेक्टर म्हणजे व्हेक्टर आहे बस. मग आपण एक याला व्हेक्टर कॅल्क्युलस, व्हेक्टर इंट्रिगल्स, व्हेक्टर इंटिग्रेशन असं न लिहिता आपण व्हेक्टर सेटिंग टाकू. महत्वाचा चॅप्टर आहे, सोपी आहे मेन गोष्ट म्हणजे. याच्यामध्ये थोडस लिहावं लागेल तुम्हाला. आता सर्वात पहिले पहिला पॉईंट बघू आपण व्हेक्टर मध्ये, स्केलर पॉईंट फंक्शन. मग नंतर बघू व्हेक्टर पॉईंट फंक्शन, मग बघू डिस्प्लेसमेंट, मग एक 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 बघतो. तर सर्वात पहिले आधी हेडिंग टाका आता, स्केलर पॉईंट फंक्शन. थोडस लिहून घ्या ती थेरी, असंच फॉर्मॅलिटीसाठी आहे. नंतर मग आपले न्यूमेरिकल चालू होऊन जातील. स्केलर पॉईंट फंक्शन. स्केलर पॉईंट फंक्शन काय म्हणतात पहा याची डेफिनेशन. कन्सिडर ए रिजन इन 3D स्पेस. 3 डायमेन्शनल स्पेस आहे तो. त्याच्यात 3 ऍक्सिस असतात, एक्स वाय झेड. टू इच पॉइंट टू इच पॉइंट पी ऑफ एक्स कॉमा वाय अँड झेड. एक्स कॉमा वाय अँड झेड. सपोज सपोज we associated a unique real number, a unique real number called scalar. Called scalar. Say phi. This phi in bracket x comma y and z is called scalar point function. Is called a scalar point function. Defined on reason. म्हणजे की बघा, स्केलर पॉईंट फंक्शन मध्ये काय राहते, ज्याच्यामध्ये रिअल नंबर्स येतात. हा वर्ड इम्पॉर्टंट. युनिक रिअल्स नंबर. युनिक रिअल नंबर त्याला स्केलर पॉईंट फंक्शन म्हणतात. कुठले नंबर येऊ शकतात, म्हणजे की 2 3 4 किंवा काही पण एक्स वाय झेड. त्याच्यानंतर
व्हेक्टर पॉइंट फंक्शन काय म्हणतात? व्हेक्टर पॉइंट फंक्शन. व्हेक्टर पॉइंट फंक्शन. कन्सिडर सेम डायग्राम आहे, फक्त याच्यात आणि याच्यात थोडासा फरक आहे. याच्यात नंबर्स येतात आणि याच्यात युनिक वेक्टर येतात. युनिक वेक्टर. कन्सिडर ए रिजन in 3D space to each point. The each point, समजा P of x, y, z. Suppose we associated a unique vector. Say f bar. This f bar x, y, z, समजा जे पॉइंट्स येतील ते is called the vector point function. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सर्व समजून जाईल. Is called a vector point function. Defined on the result. पहिल्या पॉईंट मध्ये पहा, हे पहा स्केलर पॉईंट मध्ये काय येतात, युनिक रिअल नंबर्स येतात आणि याच्यात युनिक रिअल व्हेक्टर्स येतात. युनिक रिअल्स काय येतात, व्हेक्टर्स येतात. याला व्हेक्टर पॉईंट म्हणतात, ज्याच्यात व्हेक्टर येते आणि ज्याच्यामध्ये नंबर्स येतात त्याले स्केलर पॉईंट म्हणतात. स्केलर. आणि त्याच्यानंतर तुम्ही एखादी शिकले पण होते, स्केलर क्वांटिटी काय म्हणतात, व्हेक्टर क्वांटिटी काय म्हणतात. सांगा बरं, स्केलर क्वांटिटी काय म्हणतात. एक फिजिक्सचा टॉपिक आहे आपला एक. सर ज्याला फक्त मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन नाही. हा, ज्याला फक्त मॅग्निट्यूड आहे त्याला स्केलर क्वांटिटी म्हणतात. आणि व्हेक्टर क्वांटिटी की ज्याच्यामध्ये मॅग्निट्यूड पण असते आणि डायरेक्शन पण असते. मग याच्यात एक युनिक व्हेक्टर्स म्हणजे याच्यात काय करायचं, काही डायरेक्शन्स राहतील तर त्याला व्हेक्टर्स आपलं हे म्हणतात. एक स्केलर क्वांटिटी आणि एक व्हेक्टर क्वांटिटी. याच्यामध्ये काहीच नाही आहे, हे फक्त स्केलर पॉईंट म्हणजे की ज्याच्यामध्ये नंबर्स येतात, रिअल नंबर येतात, त्याला स्केलर पॉईंट म्हणतात. फक्त एक हे समजण्यासाठी म्हणजे आज प्रॉब्लेम मध्ये येईल का नाही, तर मग फक्त एवढंच, फक्त बाकी काहीच नाही याच्यात. आणि ज्याच्यामध्ये व्हेक्टर येते, युनिक व्हेक्टर्स येते, याच्यात युनिक रिअल नंबर्स येतात, त्याला म्हणतात स्केलर पॉईंट. आणि युनिट व्हेक्टर्स येतात त्याला व्हेक्टर पॉईंट म्हणतात, पॉईंट फंक्शन म्हणतात. आता तुम्हाला एक सध्या हे समजून नाही राहिलं, तुम्हाला वाटतं काय सांगू राहील. पण जसं जसं एक मग आपला एक प्रॉब्लेम सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला एक समजून येईल की काय कसं काय आहे. त्याच्यानंतर याच्यात सर्वात इम्पॉर्टंट आहे आपल्यापाशी डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंटचं खूप इम्पॉर्टंट आहे काम वेक्टर मध्ये. डिस्प्लेसमेंट सोपी चॅप्टर आहे. या चॅप्टरला टोटल आपल्याला 2 टाइम मध्ये ट्युशन घ्यावं लागेल आपल्याला. तर आपल्याला हे 15 दिवसामध्ये कम्प्लीट होईल, कारण याला 1 महिना लागतो. हा चॅप्टर खूप मोठा चॅप्टर आहे. डिस्प्लेसमेंट खूप वेगवेगळे पॉईंट्स आहेत त्याच्यात. लेट्स आर बार डिस्प्लेसमेंट इट इज डिनोटेड बाय आर बार. आर बार ना इकडे काय करतात, डिनोट करतात. इट इज द पोझिशन, it is the position vector
ऑफ ए मूविंग पार्टिकल पी at time t on curve c, then dr is the displacement of the particle is the displacement is the displacement of in particle dt. Particle in time dt. याचा फॉर्म्युला फक्त महत्वाचा आहे. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आहे. यानं काय म्हटलेलं आहे की लेट आर बार इज द पोझिशन ऑफ वेक्टर मुव्हिंग ए पार्टिकल पी ऍट टाइम टी ऑन कर्व सी, देन डी आर इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल टाइम डी टी. याचा फॉर्म्युला फक्त हा लक्षात ठेवायचा. आर इज इक्वल टू आर बार इज इक्वल टू आर बार हा डिस्प्लेसमेंट याला डिनोट करतात आर नो. आर बार इज इक्वल टू एक्स आय, याला हे जे असं असते याला कॅप म्हणतात, प्लस वाय जे प्लस झेड के. हा याचा फॉर्म्युला एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. जर याचा जर समजा आपल्याला जर युनिट वेक्टर काढायचा युनिट वेक्टर, तर युनिट वेक्टरचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे फॉर्म्युला पहिला फॉर्म्युला आपला आहे डिस्प्लेसमेंटचा. युनिटचा फॉर्म्युला आहे युनिट वेक्टर ऑफ आर बार इज, आता युनिट वेक्टर आहे की नाही, इट इज डिनोटेड बाय आर कॅप. हा आर आणि हे जे एरो दिसणार याला कॅप म्हणतात. कॅप घातली यानं. आर कॅप इज इक्वल टू, तुम्ही शिकली होती वेक्टर होतं तुम्हाला, तर वेक्टर मध्ये आपण एक युनिट वेक्टर बघितलं होतं. पॉलिटेक्निक मध्ये पण होते वेक्टर होतं आर बार अपॉन याला मॉड्युलस म्हणतात, मॉड्युलस ऑफ आर बार. आणि मॉड्युलस कसा काढा हे पाहता. आर बारची व्हॅल्यू तर हेच आहे आय सॉरी एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. तुम्ही असं सर हा मॉड्युलस कसा फाईन करायचा, हा मॉड्युलस कसा फाईन करायचा, तर मॉड्युलस म्हणजे काय होते माहिती आहे का, याची कोएफिशियंट अंडररूट ऑफ आयचा कोएफिशियंट, जेचा कोएफिशियंट आणि केचा कोएफिशियंट, म्हणजे की अंडररूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. सर्वात पहिला डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला, डिस्प्लेसमेंट इट इज डिनोटेड बाय आर. डिस्प्लेसमेंट इट इज डिनोटेड बाय आर, आणि आरचा फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू एक्स आय बार प्लस वाय जे प्लस झेड के. त्याच्यानंतर युनिट वेक्टर जर काढायचं असलं आपल्या याचं, आर बार इज किंवा आर कॅप इज इक्वल टू आर बार अपॉन मॉड्युलस ऑफ आर बार. आर बार म्हणजे होय एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के अपॉन अंडररूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. हे आय जे के तर डायरेक्ट राहते. इथे एक्स वाय झेड हे काही नंबर्स राहते. पहिले याच्यात आपण पाहिलं होतं, याच्यात काही पहिले याच्यात काय भेटतील आपल्याला, स्केलर पॉईंट भेटतील, पॉईंट साधते, आणि मग नंतर वेक्टर फंक्शन भेटतील. हे फॉर्म्युले एक इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहे. या फॉर्म्युल्यावर खेळ आहे प्रॉब्लेमचा. युनिट वेक्टरचा जर समजा तुम्हाला फॉर्म्युला आठवला तर हा फॉर्म्युला लिहा. याच्यावर प्रॉब्लेम येऊ शकतो युनिट वेक्टर. एक मिनिट. डिस्प्लेसमेंटचे फॉर्म्युले, डिस्प्लेसमेंट इट इज डिनोटेड बाय आर. आरचा फॉर्म्युला आहे एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. आणि युनिट वेक्टरचा फॉर्म्युला आहे युनिट वेक्टर इट इज डिनोटेड बाय, म्हणजे युनिट वेक्टर म्हणजे की
ऑफ आर बार म्हणजे की युनिट वेक्टर ऑफ आर बार म्हणजे डिस्प्लेसमेंट इज द आर कॅप इज इक्वल टू आर बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ आर बार किंवा मॉड्युलस ऑफ आर बार, मॅग्निट्यूड म्हणतात, मॉड्युलस म्हणतात. हे दोन फॉर्म्युले झाले. त्याच्यानंतर याच्यात येते एक व्हेलॉसिटी. पहिले व्हेलॉसिटी घेऊ आपण. फॉर्म्युला लिहून देऊ राहिलो मी तुम्हाला हे सर्व. व्हेलॉसिटी इन ब्रॅकेट टेंजंट वेक्टर. व्हेलॉसिटी इट इज डिनोटेड बाय व्ही बार. लाईन असली तर बार म्हणतात, आणि जर ते असं असलं तर त्याला कॅप म्हणतात. तर व्ही बारचा फॉर्म्युला याचा डेरिव्हेटिव्ह लागते, डी बार अपॉन डी व्ही. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, डी आर बाय डी टी. तर मग आता लक्ष द्या, डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आर इज इक्वल टू एक्स आय प्लस वाय जी प्लस झेड के. तर युनिट वेक्टर ऑफ डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आहे आर कॅप इज इक्वल टू आर बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ आर बार. तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला व्ही बार इज इक्वल टू डी आर बाय डी टी, रेट ऑफ चेंज ऑफ विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर आता लक्ष द्या एक मिनिट, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम हा फॉर्म्युला आहे आपल्यापाशी. तर युनिट वेक्टर जर काढायचं असेल आपल्याला, युनिट वेक्टर सेम पहिला डिस्प्लेसमेंट काढला तर युनिट वेक्टर ऑफ डिस्प्लेसमेंट. तर व्हेलॉसिटी इज द युनिट वेक्टर ऑफ व्हेलॉसिटी. आता युनिट वेक्टर ऑफ व्हेलॉसिटी जर काढायचं असेल म्हणजे व्ही कॅप काढायची असेल आपल्याला, तो युनिट वेक्टर ऑफ डिस्प्लेसमेंट होतं. आता हे युनिट वेक्टर ऑफ व्हेलॉसिटी सेम फॉर्म्युला लागेल. इथं बघा डी आर बाय डी टी, डी आर बाय डी टी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ डी आर बाय डी टी. मॅग्निट्यूड ऑफ डी आर बाय डी टी. आणि याच्यात एक अजून एक फॉर्म्युला येते. हा व्हेलॉसिटीचा झाला, वरचा डिस्प्लेसमेंट झाला, आणि याच्यामध्ये अजून एक फॉर्म्युला येते, तो म्हणजे कॉम्पोनंट ऑफ व्हेलॉसिटी इन द डायरेक्शन. Component of velocity in the direction of A is equal to V bar into A bar upon magnitude of A bar. पहिलं झालं आपलं डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इट इज डिनोटेड बाय आर बार, यात काहीच प्रॉब्लेम नाही. डिस्प्लेसमेंट इट इज डिनोटेड बाय आर बार. मग पाहिलं आपण व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी इट इज डिनोटेड बाय व्ही बार. आता पाहायचं आपल्याला ऍक्सलरेशन. नेक्स्ट पॉईंट पाहायचं आपल्याला ऍक्सलरेशन. इकडे आता ऍक्सलरेशन. हे फॉर्म्युले आहेत सर्व. आता ऍक्सलरेशन इट इज जनरेटेड बाय ए म्हणू शकतो, पण आपण आपल्या याच्या आधीच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय घेतलं, कॉम्पोनंट ऑफ व्हेलॉसिटी इन द डायरेक्शन त्याला ए बारने डिनोट केला. कॉम्पोनंट ऑफ व्हेलॉसिटी ऑफ द डायरेक्शन ए बारने डिनोट केलेलं आहे. तर ऍक्सलरेशन मग कोणत्याही दुसऱ्या व्हेरिएबलला आपण डिनोट करू, याला एफ बारने डिनोट करू आपण. कशाने डिनोट करायचं, एफ बारनं. ते ऍक्सलरेशन म्हणजे होते द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे डीव्ही बाय डी टी किंवा डी टू आर अपॉन डी टी. आणि जर याचं जर युनिट वेक्टर काढायचं असलं ऍक्सलरेशनचं, किंवा सेम तसाच फॉर्म्युला लागेल, युनिट वेक्टर
फॉर ऍक्सलरेशन एच कॅप इज इक्वल टू dv by dt upon magnitude of dv by dt. मॅग्निट्यूड ऑफ dv by dt. आणि याचा एक अजून एक फॉर्म्युला आहे ऍक्सलरेशनचा, कंपोनंट ऑफ ऍक्सलरेशन. प्रॉब्लेम एकदम सोपी, सात काहीच नाही, फॉर्म्युले एकदम इझी आहे. तुम्हाला असं वाटत असेल की काय आहे आणि काय नाही, तर एकदम सोपी आहे. ज्यावेळेस प्रॉब्लेम न्यूमरिकल येतील तर त्यावेळेस तुम्हाला माहितीच पडून जातील. फक्त मी फॉर्म्युला लिहून देऊ तुम्हाला, कंपोनंट ऑफ ऍक्सलरेशन इन द डायरेक्शन ऑफ ए बार इज इक्वल टू, आता इथे ऍक्सलरेशन एफ बार इंटू ए बार ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ए बार. आणि आता दोन फॉर्म्युले होतो म्हणून डायरेक्ट प्रॉब्लेम असा आहे. आता टेंजेन्शियल कंपोनंट ऑफ ऍक्सलरेशन चा फॉर्म्युला आणि नॉर्मल कंपोनंट ऑफ ऍक्सलरेशन, हे दोन फॉर्म्युले आहेत. टेंजेन्शियल कंपोनंट ऑफ ऍक्सलरेशन इट इज डिनोटेड बाय एक्स. याचा फॉर्म्युला एफ बार म्हणजे की व्हेलॉसिटी ऑफ ऍक्सलरेशन त्यानंतर व्ही बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार. आणि एक फॉर्म्युला लिहिसाल नॉर्मल कंपोनंट ऑफ ऍक्सलरेशन. आणि आता आपण तो लिहू. नॉर्मल कंपोनंट ऑफ ऍक्सलरेशन वाय बार. आणि याचा फॉर्म्युला अंडररूट ऑफ आर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. किंवा सर आर काय आहे, तर आर म्हणजे ते वेअर ऑफ आर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ एफ बार. मॅग्निट्यूड ऑफ एफ बार हा आर आहे. आता घेऊ पहिलं प्रॉब्लेम. प्रॉब्लेम एक आज जास्त नाही शिकवत मी तुम्हाला, पहा पहिले कॉन्सेप्ट काय. आता अत्यंत सोपीच आहे, काहीच नाही याच्यात. न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला समजून जाईल आता कसं काय ते फॉर्म्युले कसे अप्लाय होतात, काय होतात. पहिलं प्रॉब्लेम बघा आता कसं आहे. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. सोपी टॉपिक आहे, पासिंगसाठी खूप महत्वाचा आहे आणि इझिली येऊन जाते. ए पार्टिकल, प्रॉब्लेम कसा आहे म्हणते, ए पार्टिकल moves along the curve x is equal to e to the power minus t. x ची व्हॅल्यू दिलेली आहे. y is equal to 2 cos 3t. डेरिव्हेटिव्ह पाहिजे तुम्हाला याच्यात काय आता. z is equal to 2 sin 3t. where t is the time. t एक टाइम आहे. फाइंड द व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन अलॉंग द मॅग्निट्यूड ऑफ टी. व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन फाइंड करा असा उत्तर. फाइंड व्हेलॉसिटी. आता हे वरचे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करा. व्हेलॉसिटीचे फॉर्म्युले पाहू. व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन. ऑनलाईन पेपर होणार तुमचे त्याच्यामुळे
मला हे खूप महत्वाचं आहे. व्हेलॉसिटी अँड एक्सलरेशन along with magnitude at t. Magnitude at t is equal to 0. आता हे सॉल्व्ह करतो. प्रॉब्लेम बघा कसा आहे, अत्यंत सोपी आहे. आता आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड करावी लागते, पण सर्वात आधी बघा की याच्यात आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे. गिवन काय दिलेलं आहे? गिवन दिलं त्यानं x इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस टी. सोपी आहे प्रॉब्लेम. y इज इक्वल टू 2 cos 3t. z इज इक्वल टू दिला 2 sin 3t. अजून गिवन दिला आहे आपल्याला t इज इक्वल टू 0. आता सर्वात पहिले आपल्याला व्हेलॉसिटी आणि एक्सलरेशन काढायचं. तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे की तुम्हाला डिस्प्लेसमेंट गरजेचं आहे. आणि मग आता डिस्प्लेसमेंट जर काढायचं असेल तर आपल्याला डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आहे आपल्यापाशी वेअर डिस्प्लेसमेंट इट इज डिनोटेड बाय आर बार. मी पहिलेच लिहून दिला आहे डिस्प्लेसमेंट इट इज डिनोटेड बाय आर बार. आणि आर बारचा फॉर्म्युला आहे एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. एक्स वाय झेड आय जे के. एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. बस सिंपल इथे व्हॅल्यू पुढे करून टाकू, बाकी काहीच नाही. म्हणजे आर बार इज इक्वल टू काय झालं, ई टू द पॉवर मायनस टी आय. वाय बार वाय किती आहे 2 cos 3t जे. झेड किती आहे 2 sin 3t के. त्याच्यानंतर आता हा तर झाला आपला डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट तयार झाला. मग आता आपल्याला काय लागते व्हेलॉसिटी. आता पहिले आपल्याला एक पहिले फाइंड करू आपण फॉर व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो कुठे. पहिला आपल्याला फाइंड करायचा व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मी लिहून दिलेला आहे इकडे सांगितलं. व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू डी आर बाय डी. युनिट वेक्टर वेगळा आहे बरं, युनिट व्हेलॉसिटी वेगळं हे वेगळं आहे. व्हेलॉसिटीच काय सांगितलं त्याला फक्त व्ही बार इज इक्वल टू डी आर बाय डी टी फाइंड झालं. आणि डी आर बाय डी टी म्हणजे डेरिव्हेटिव्ह. डी आर बाय डी टी म्हणजे काय आहे डेरिव्हेटिव्ह. आता व्हेलॉसिटी जर आपल्याला काढायची म्हणजे याचा फॉर्म्युला आहे व्ही बार इज इक्वल टू डी आर बाय डी टी. डी आर बाय डी टी डी आर बाय डी टी. आता लक्षात आहे व्ही बार आज आपल्याला काढायचा. व्ही बार सिंपल आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काढून टाका. सांगा आता ई टू द पॉवर मायनस टीचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, ई टू द पॉवर मायनस टी. टीच्या समोरचा कुठे लिहितो आपण इन टू मध्ये. म्हणजे ई टू द पॉवर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर मायनस टीचा ई टू द पॉवर मायनस टीचा डेरिव्हेटिव्ह मायनस. सोपीच आहे, त्याला डेरिव्हेटिव्ह येते त्याला काहीच पडत नाही. त्यानंतर टू कॉन्स्टंट जसाच्या तसा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस साइन. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस साइन. म्हणजे की बघा हा टू जसाच्या तसा कॉस एफ ऑफ एक्स. कॉस एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. मी तर साइन चिन्ह बदललं मायनस साइन 3t. आणि एफ ऑफ टीचा डेरिव्हेटिव्ह इंटू 3. एफ ऑफ टीचा डेरिव्हेटिव्ह किती इंटू 3 हा जे. टू ऍज इट इज. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय ते कॉस. तर साइन 3tचा डेरिव्हेटिव्ह काय ना साइन 3tचा डेरिव्हेटिव्ह कॉस 3t. 3tचा डेरिव्हेटिव्ह 3 झाला. मग याची जर समजा आपल्याला मॅग्निट्यूड काढायची असली त्यानं काय म्हटलं होतं क्वेश्चन काय म्हटलं होतं फाइंड द व्हेलॉसिटी अँड एक्सलरेशन अलॉंग विथ मॅग्निट्यूड. अलॉंग विथ मॅग्निट्यूड व्हेलॉसिटी काढली आपण. सिक्वेन्स वाईज लिहू शकता तुम्ही याच असलं तर.
सिक्वेन्स वाईज लिहू आपण. v इज इक्वल टू मायनस ई टू द पॉवर मायनस टी आय बार 3×2=6 मायनस 6 sin 3t जे बार 3×2=6 6 cos 3t के बार. आता मग आपल्याला मॅग्निट्यूड काढायचे आहे. मॅग्निट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी ते ऍट टी इज इक्वल टू 0 ठेवा. मॅग्निट्यूड काढतो. आता बघा सर्वात मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी जर काढायची आहे तर टी इज इक्वल टू काय पुट करायचा 0. टी इज इक्वल टू जर 0 पुट केला तर काय येणार व्हेलॉसिटी. या टीच्या जागेवर 0 पुट केला मग कशा डोक्यात 0 म्हणजे काय येते 1 म्हणजे की -1 म्हणजे की -1 लिहित असतो तर मायनस आय. या टीच्या जागी जर 0 पुट केला तर साइन 3 × 0 0 साइन 0 ची 0 0 × -6 0 म्हणजे की -0 जी. आणि त्याच्यानंतर जर या टीच्या जागी जर 0 पुट केला 3 × 0 0 cos 0 ची व्हॅल्यू 0 नाही cos 0 ची व्हॅल्यू 1 1 × 6 6 की. आणि आता याची काढू आपण मॅग्निट्यूड. आता याची काय काढायची मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड कशी काढतात अंडररूट ऑफ आयच्या समोर जे पण असेल त्याचा स्क्वेअर म्हणजे -1 चा स्क्वेअर जेच्या समोर काही पण असेल त्याचा स्क्वेअर आणि केच्या समोर काही पण असेल त्याचा स्क्वेअर. -1 चा स्क्वेअर 1 येते 0 चा स्क्वेअर 0 येते 36 चा स्क्वेअर 36 म्हणजे अंडररूट ऑफ 37. हे झालं पहिलं आन्सर व्हेलॉसिटी. एक वा डबल बघा प्रॉब्लेम सोपीचा काहीच नाहीये प्रॉब्लेम. ए पार्टिकल मूव्स along the curve x is equal to e to the power minus t, y is equal to 2 cos 3t, z is equal to 2 sin 3t, where t is the time. Find the velocity and acceleration along with magnitude. Along with magnitude. Velocity acceleration काढा पण magnitude पण काढा at t is equal to 0. मग x is equal to e to the power minus t, y is equal to 2 cos 3t and z is equal to 2 sin 3t. कधी लक्षात ठेवा व्हेलॉसिटी काढण्यासाठी सर्वात पहिले डिस्प्लेसमेंट मध्ये सिक्वेन्स लावता. डिस्प्लेसमेंट इज जनरेटेड बाय आर बार एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. एक्सच्या जागी एक्सची व्हॅल्यू टाकली वायच्या जागी वायची व्हॅल्यू टाकली झेडच्या जागी झेडची व्हॅल्यू बस विषय क्लोज झाला तुमचा डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी म्हणजे होती याचा डेरिव्हेटिव्ह डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह काढणं विथ रिस्पेक्ट टू टी नो. ई टू द पॉवर मायनस टी चा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर मायनस टी चा डेरिव्हेटिव्ह -1 टू जसाच्या तसा साइनचा डेरिव्हेटिव्ह येते कॉस पण इथे कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय ते -sin cos 3t चा -sin 3t 3t चा t अजेल सगळं तसा. टू कॉन्स्टंट साइनचा डेरिव्हेटिव्ह येते cos sin 3t चा येते cos 3t 3t चा t हे बार दुसरं तसा. सिक्वेन्स वर लिहिलं मायनस e टू द पॉवर मायनस t i बार 3 × 2 6 sin 3t j बार आणि आता 3 × 2 6 cos 3t k बार. त्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी त्यानं पहिले सांगितलं टी इज इक्वल टू 0 ठेवा. टीची जागी 0 पुट केलं इथे टीची जागी 0 पुट केलं टीची जागी 0 पुट केलं आणि आता याची मॅग्निट्यूड काढली. मॅग्निट्यूड व्हेलॉसिटी म्हणजे याचे कोएफिशियंट आयच्या समोर आहे -1 जेच्या समोर आहे -0 आणि केच्या समोर आहे 6 अंडर ऑफ 37. आता सेम आपल्याला ऍक्सलरेशन काढावं लागते. आता ऍक्सलरेशन इट इज जनरेटेड बाय आता बघा याच्यात आता आपल्याला ऍक्सलरेशन काढावं. आता ऍक्सलरेशन इट इज जनरेटेड आपण एफ बार ने डिनोट केलेलं आहे आणि एफ बार म्हणजे होय डीव्ही बाय डीटी डीव्ही बाय डीटी. सिंपल आहे का डेरिव्हेटिव्ह काढू आपण. आता सांगा मायनस ई टू द पॉवर हे बघा ई टू द पॉवर मायनस टीचा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस साइन जसं येत असं इथे एफ बार याचा डेरिव्हेटिव्ह बघा एफ बार या लाईनचा डेरिव्हेटिव्ह बघा किंवा खालच्या लाईन नाही. आता बघा हे मायनस साइन जसंच्या तसं ई टू द पॉवर मायनस टीचा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर मायनस टी आणि टीच्या समोरचा -1 इथं
-6 जसाच्या तसा, हा -6 जसाच्या तसा. सांगा साईनचा डेरिव्हेटिव्ह काय ते कॉस, साइन 3t चा डेरिव्हेटिव्ह साइन 3t कॉस 3t, 3t चा इंटू 3 प्लस 6 जसाच्या तसा. सांगा कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय ते कॉस 3t चा कॉस 3t चा मायनस साइन 3t, 3t चा 3 आणखी थोडं सिक्वेन्स वाचलो. ए बार आहे, पहिला आय कॅप आहे आणि इथं जे कॅप. म्हणजे थोडं सिक्वेन्स जर समजा लावलं मायनस मायनस काय होते, हे मायनस मायनस काय होते, मायनस मायनस प्लस म्हणजे ई टू द पॉवर मायनस टी. आय कॅप साइन 3 किती होते 18, 18 कॉस 3t जे कॅप प्लस मायनस साइन 3 किती होते 18 पण -18 साइन 3t ठीक आहे. त्यानंतर जर टी इज इक्वल टू 0 पुट केला सेम मॅग्निट्यूड ऑफ एक्सलेशन कासाठी ऍट टी इज इक्वल टू 0 पुट केला, ऍट टी इज इक्वल टू 0 एफ बार काय होईल, टीच्या जागी जर 0 पुट केलं याच्यात, टीच्या जागी जर 0 पुट केलं तर ई टू द पॉवर 0 म्हणजे 0 म्हणजे 1 येईल म्हणजे काय भेटेल आय भेटेल. टीच्या जागी जर 0 पुट केला 3 इंटू 0 0 5 0 0 1 1 इंटू -18 -18 म्हणजे इथं जे भेटेल. त्यानंतर टीच्या जागी जर 0 पुट केलं तर साइन 0 ची व्हॅल्यू 0 0 इंटू 18 0 0 हे बार भेटेल. आणि याची मॅग्निट्यूड काढली, मॅग्निट्यूड ऑफ एफ बार अंडररूट ऑफ आयच्या समोर किती काहीच नाही म्हणजे 1 चा स्क्वेअर, इथे 18 चा स्क्वेअर नंतर 0 चा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर 1 येते, 18 चा स्क्वेअर येते 3 2 4 आणि म्हणजे आणि 0 चा 0 म्हणजे 3 2 5 याचा आन्सर. हे झालं ऍक्सलरेशन, मॅग्निट्यूड ऑफ ऍक्सलरेशन आणि हे झाली मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. समजलं का सांगा प्रॉब्लेम, तुला काही क्वेश्चन आहे ह्याच्यात, पूर्ण टॉपिक